आजच्या जगात युद्ध हे फक्त सीमेवर नाही तर ऊर्जा, निर्बंध, सँक्शन्स आणि अर्थव्यवस्थेवर देखील लढवलं जातं किंवा लढलं जात आहे. अशातच जगावर युद्धाचं सावट आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यामुळे क्रूड ऑइलच्या तेलाच्या ज्या किमती आहेत त्या गगनाला भिडलेल्या आहेत. आणि प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे की पेट्रोल, डिझेल याचा शक्यतोवर तुम्ही कमी यूज करा, कमी प्रमाणात वापरा. आणि अशातच अजून एक न्यूज दिसून येते की भारताने जो रशियाचा LNG टँकर आहे तो थांबवलेला आहे, तो नाकारलेला आहे. स्वस्त तेल मिळत असताना सुद्धा भारताने अशी भूमिका का घेतलेली आहे? काय यामागे अमेरिकेचा दबाव आहे का? अमेरिकेचं प्रेशर आहे का? ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करून घेणार आहोत आणि समजून घेणार आहोत नेमकं हे प्रकरण काय आहे. हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एवानायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. बघा, विषय सुरू करण्याआधी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तुमच्या प्रिपरेशन मध्ये निश्चितच ते मदतगार ठरणार आहे. तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. बघा, विषयाकडे परत येऊ. रशियन LNG ला भारताचा नकार. रशियावरून एक जहाज निघालेलं होतं, त्यामध्ये LNG होता आणि तो मध्येच नाकारलेला आहे. आणि अशातच आपल्याला दिसून येतात की ज्या सिलेंडरच्या किमती आहेत, कमर्शियल सिलेंडरच्या किमती आहेत, त्या गगनाला भिडलेल्या आहेत. त्याचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळे महागाई सुद्धा वाढलेली आहे. आणि अशातच मग एनर्जी सिक्युरिटी हा खूप महत्वाचा कन्सर्न आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. तरी सुद्धा भारताने या LNG ला नकार दिलेला आहे. अशा पद्धतीचं आपल्याला दिसून येतं. सो हे नेमकं प्रकरण काय आहे? बघा, जागतिक राजकारणात आता युद्ध फक्त रणांगणावर नाही तर ऊर्जा पुरवठा निर्बंध आणि तुमचा जो समुद्री व्यापारी मार्ग आहे त्यावर सुद्धा लढवलं गेलेला आहे, लढवताना दिसत आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जो बंद केलेला असेल, तो जो चोक झालेला असेल. सो यामुळे जगावर जे ऊर्जा क्षेत्रातलं संकट आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे. येते लक्षामध्ये. सो बघा, रशियाचा जो पोर्टोवाया LNG प्लांट आहे तिथून काय आहे की LNG कार्गो भारताकडे निघालेलं होतं. ते कुठे पोहोचणार होतं? तर गुजरात मधलं जे दहेज टर्मिनल आहे त्याकडे ते येणार होतं, तिथे ते पोहोचणं अपेक्षित होतं. ठीक आहे. मात्र जे अमेरिकेने निर्बंध लावलेले आहेत, जे अमेरिकेने भारतावर जे सँक्शन्स लावलेले आहेत, त्यामुळे या टँकरला, या जहाजाला तिथेच थांबवण्यात येतं. आणि आता हे जहाज सिंगापूर जवळ समुद्रात थांबलेलं आपल्याला दिसून येतं. या पद्धतीची ही न्यूज, हे नेमकं प्रकरण आपल्याला पाहायला मिळतं. बरं, मग हा जो नकार भारताने दिलेला आहे, भारताने या जे कार्गो आहे त्याला जे थांबवण्यात आलेला आहे समुद्रामध्ये, सो हा नकार नेमका का दिला? तर याची आपल्याला मुख्यतः दोन कारणे दिसून येतात. पहिलं कारण काय की पाश्चात्य निर्बंधाचा दबाव, म्हणजे जे वेस्टर्न कंट्रीज आहेत त्यांनी जे सँक्शन लावलेलं, प्रामुख्याने आपल्याला म्हणता येईल की अमेरिका. आणि अमेरिका अशा कुरापती करण्यात, अशा कुरघोडी करण्यात अग्रेसर आपल्याला नेहमीच दिसून आलेला आहे. आणि काहीशा प्रमाणात म्हणण्यापेक्षा बऱ्याचशा प्रमाणात भारतावर अमेरिकेचा बऱ्याचदा आपल्याला दबाव सुद्धा दिसून येतो. बघा, अमेरिकेच्या सँक्शन अंतर्गत LNG स्वीकारला, म्हणजे आपण जर तो काय म्हणता येईल स्वीकारला असता, तो ते जे कार्गो जहाज जे रशियाहून येत आहे ते जर स्वीकारलं असतं तर त्याचा परिणाम काय झाला असता? तर बँकिंग व्यवहारावर परिणाम. तुम्हाला माहिती आहे की जगात जो व्यापार चालतो तो मोस्टली डॉलरच्या स्वरूपात आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. डॉलरच्या स्वरूपात हा व्यापार चालत असतो आणि अशातच मग बँकिंग व्यवहारावर त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून आला असता. इतकंच नाही तर विमा असू दे किंवा शिपिंग मध्ये असू दे, एखादं जहाज जर अमेरिकेने आपल्याला त्याच्या पोर्टवर उतरू नाही दिलं किंवा इन्शुरन्स कंपनीने जर विमा नाकारला, सो या पद्धतीच्या ज्या गोष्टी जर घडल्या असत्या, सो ते सुद्धा भारतासाठी हितकारक आपल्याला त्या पद्धतीनं दिसून आलेलं नसतं. कारण काय, तर अमेरिकेने सँक्शन्स लावल्यामुळे. इतकंच नाही तर डॉलर व्यवहारांमध्ये जोखीम सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेली असते. सो या पद्धतीचे परिणाम अमेरिकेने सँक्शन लावल्यामुळे आपल्याला दिसून येतात आणि हाच अमेरिकेचा दबाव सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. सो हे एक महत्वाचं कारण आहे भारताने नकार देण्याचं. दुसरं काय की LNG ट्रॅकिंग कठीण. बघा, क्रूड ऑइलचं जर ट्रॅकिंग करायचं असलं तर ते खूप सोयीस्कर जातं किंवा इझी स्वरूपात आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याचा मालक कोण आहे, ते कुठून निघालं आणि कोणामध्ये ते व्यवहार झालेले आहे, कोणामध्ये व्यापार झालेले, हे सर्व सोपं असतं. पण LNGच्या स्वरूपात त्या पद्धतीनं दिसून येत नाही. ते अधिक क्लिष्ट स्वरूपाचं किंवा अधिक गुंतागुंतीचं याचं जे ट्रॅकिंग आहे LNGचं ते आपल्याला दिसून येतं. सो यामध्ये काय आहे की कुठलं सँक्शन्स अंतर्गत येतं किंवा कुठलं येत नाही हे सुद्धा आपल्याला समजत नाही. येते लक्षामध्ये. आणि जर अशातच आपण जर ते कार्गो जहाज स्वीकारलं असतं आणि ते जर सँक्शन अंतर्गत, अमेरिकेने लादलेल्या सँक्शन अंतर्गत जर आलेलं असतं, तर त्यामुळे ही जी कॉम्प्लायन्स रिस्क आहे ती वाढण्याची सुद्धा शक्यता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे
जे सँक्शन्स लावलेले आहेत त्या अंतर्गत जे नियम पालन करायचं असतं त्यामध्ये कुठेतरी आपल्याला रिस्क दिसून आलेली असते आणि म्हणून भारताने हे नकार दिलेला आहे. यामधून एक महत्वाचा प्रश्न सुद्धा निर्माण होतो की काय अमेरिका भारताला कंट्रोल करतोय का, अमेरिकेचा भारताला एवढ्या मोठ्या प्रमाणात दबाव आहे का, हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो. बघा मग आता भारताची एनर्जी डिप्लोमॅसी कशा पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते, तर भारताची भूमिका ही पूर्णतः रशिया विरुद्ध नाही. रशिया आपला मित्र म्हणून सुद्धा बऱ्याचदा समोर आलेला आहे. ठीक आहे, सो रशिया विरुद्ध नाही. पण प्रॉब्लेम काय आहे, तर भारत अजूनही मोठ्या प्रमाणावर रशियन क्रूड ऑइल खरेदी करतो. पण प्रॉब्लेम काय आहे बघा, सँक्शन्स केलेले जे प्रोडक्ट्स आहे किंवा ते ती जी ऊर्जा क्षेत्रातील काय म्हणता येईल आपल्याला, तो जो LNG आहे हे आपल्याला टाळावा लागतं. कारण जे आपण कारण पाहिले की का नाकारला गेलेला आहे, त्याचे काय परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. सो त्यामुळे ही कम्प्लिटली भूमिका जी आहे ती रशिया विरुद्ध दिसत नाही, तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये आपल्याला सँक्शन अंतर्गत दिसून येतं. ठीक आहे, म्हणजे त्याचा दुसरा अर्थ काय की एनर्जी सिक्युरिटी टिकवणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. येत्या लक्षामध्ये पश्चिम देशांशी संबंध बिघडू न देणं, कारण पश्चिम देशांचे जर संबंध बिघडले तर त्याचा धोका सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भारतावर झालेला परिणाम तो सुद्धा आपल्याला दिसून येईल आणि म्हणून ते संबंध टिकून ठेवणं हे सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि दोन्ही बाजूंमध्ये संतुलन राखणं हे सर्वात महत्वाचं आहे. आपल्याला दोन्ही ठिकाणी म्हणजे कुठे रशियाला सुद्धा बॅलन्स करावं लागतं आणि सोबतच अमेरिकेला सुद्धा बॅलन्स करावं लागतं. कारण असं नाही की अमेरिकेला आपण कम्प्लिटली डावलू शकतो, त्याचा जरी दबाव असला तरी त्याला त्याच्याशी जुळवून घेणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. सो या पद्धतीनं भारताची डिप्लोमॅसी आपल्याला ऊर्जा क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात. बघा कारण अमेरिकेचा जो युद्धात अमेरिकेने उडी मारलेली आहे त्याचा संबंध आहे नाही आहे तो नंतरचा भाग आहे, पण अमेरिका ऍक्टिव्हली अशा प्रकारच्या युद्धात आपल्याला दिसून येतो आणि म्हणूनच त्याचा जो इम्पॅक्ट आहे अमेरिकेचा तो बऱ्याचशा देशांवर आपल्याला दिसून येतो आणि अशात हितसंबंध जोपासणं हे सुद्धा आपल्याला भारताच्या डिप्लोमॅसी अंतर्गत पाहायला मिळतं. ठीक आहे, पुढे बघा मग आता हे जे प्रकरण आहे तर याचा जागतिक अर्थ आपल्याला कशा स्वरूपात पाहायला मिळतो, तर एक आहे बहुध्रुवीय परराष्ट्र धोरण म्हणजे मल्टी पोलार जी आपली पॉलिसी आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येते. कशी, आशियाई देश अधिक कॉशियस होत आहे. बघा जो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ चोक झालेला होता तिथून जो तेलाचा पुरवठा आहे किंवा क्रूड ऑइलचा जो काय म्हणता येईल व्यापार आहे तो त्या मार्गाअंतर्गत आपल्याला झालेला दिसून येतो आणि त्यामुळे एशियन कंट्रीजची जी डिपेंडन्सी आहे ते खूप जास्त प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मग अशामध्ये आशियाई देशांनी कॉशियस होणं सुद्धा महत्वाचं आहे आणि होताना दिसत आहे. सो या पद्धतीने एक अर्थ आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. इतकंच नाही तर जागतिक ऊर्जा व्यापारात जे सँक्शन्स लादल्या गेले जातात किंवा सँक्शन जे लादलेले आहे ते आता एक प्रकारचा आपल्याला जिओ पॉलिटिकल वेपनच्या स्वरूपात, जिओ पॉलिटिकल शस्त्राच्या स्वरूपात दिसून येतो असा सुद्धा आपला अर्थ या न्यूज मधून किंवा या प्रकरणामधून घेता येतो. कारण भारताने नाकारलेलं, भारताची सुद्धा कंडिशन म्हणजे तशी स्टेबल स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळतात. जागतिक लेवलला भारत सुद्धा एक मोठा देश आहे, परंतु त्याच्यासाठी सुद्धा हे जिओ पॉलिटिकल वेपन म्हणून वापरण्यात आलेला आहे असा सुद्धा एक आपल्याला अर्थ त्या ठिकाणी दिसून येतो. भारत अधिक व्यावहारिक आणि बहुध्रुवीय परराष्ट्र धोरण स्वीकारताना दिसतो. म्हणजे पुन्हा एकाकडे जायचं नाही, जर काही निर्बंध लागलेले असेल त्याचं सुद्धा पालन करायचं. सोबत रशियाकडून सुद्धा तेल घेणं सुरू आहे, क्रूड ऑइल घेणं सुरू आहे. बघा युक्रेन रशिया वॉर झालेला होता, त्यानंतर ज्या तेलाच्या किमती आहेत त्या रशियानं कमी केलेल्या होत्या. ठीक आहे, सो त्यामुळे भारताचा जो रशिया सोबतचा क्रूड ऑइलचा व्यापार आहे तो सुद्धा वाढलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. सो एक बॅलन्स प्रकारची कंडिशन बनण्यासाठी भारत त्या ठिकाणी कार्य करताना दिसतो. परंतु हे जरी अशा पद्धतीत आपल्याला पाहायला मिळत असलं तरी सर्वात महत्वाचे काही मोठे प्रश्न या ठिकाणी उभे राहतात. ते म्हणजे अमेरिकेचा दबाव आहे का, हा तर मेजरली प्रश्न आहे. भारत काय म्हणता येईल अमेरिकेकडे झुकतोय का किंवा अमेरिकेच्या प्रेशर खाली आहे का, तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. पण सर्वात महत्वाचा स्वस्त ऊर्जा महत्वाची आहे की अमेरिकेने जो निर्बंध लादलेले आहेत ते टाळणं महत्वाचं आहे. बघा सध्याच्या परिस्थितीत जे एनर्जी सिक्युअर करणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण याचे संभाव्य धोके सुद्धा प्राईम मिनिस्टरने आपल्या स्पीच मधून सांगितलेले आहे. सो तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंट सेक्शनला सांगायचं आहे. उद्या संकटाच्या काळात रशिया भारतासोबत उभा राहील का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न.
कारण रशियाने आतापर्यंत भारताला बऱ्याचदा मदत केलेली आहे. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये वोटिंग जे असेल ते भारताच्या काय म्हणतात पारड्यात रशियाने बऱ्याचदा पाडलेलं आपल्याला दिसून येतं. इतकंच नाही, न्यूक्लिअर एनर्जीमध्ये सपोर्ट केलेला आहे. ठीक आहे. आणि कोल्ड वॉर मध्ये सुद्धा भारताच्या बाजूने तो उभा राहताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. मग भारताने अमेरिकेपेक्षा रशियावर अधिक विश्वास ठेवावा का? ठीक आहे, हा सुद्धा प्रश्न त्यामध्ये निर्माण होतो. रशियन LNG नाकारून भारताने योग्य निर्णय घेतलाय का? जेव्हा तेलाच्या काय म्हणतात आपल्या सिलेंडरच्या किमती वाढलेल्या आहेत, त्यामध्ये स्वस्त तेल घेणं हे आपल्यासाठी किंवा स्वस्त गॅसेस घेणं हे आपली प्रायोरिटी असली पाहिजे. पण मग हा नाकारून हा निर्णय चुकला आहे का भारताचा? हे सुद्धा तुम्हाला काय वाटतं हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. आणि भारताने रशिया आणि अमेरिका यांच्यात संतुलन कशा पद्धतीने राखायला पाहिजे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. असे अनेक प्रश्न आपल्याला या ठिकाणी उपस्थित करता येतात. सो आय होप की तुम्हाला हा टॉपिक काय, हे प्रकरण काय निश्चितच तुमच्या लक्षात आलेलं असेल. तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. आणि हा एक प्रश्न राज्यसेवा मुख्यसाठी आपल्याला कामात येऊ शकतो. ऊर्जा राजकारण म्हणजे एनर्जी जिओ पॉलिटिक्स हे 21व्या शतकातील परराष्ट्र धोरणाचं प्रमुख साधन बनवलं आहे. तुम्हाला यावर चर्चा करायची, याचे डायमेन्शन्स काय तुम्हाला सांगायचे आहे. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुम्हाला अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. याची वैशिष्ट्य काय की प्रिलिम्स प्लस मेन्स कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर केला गेलेला असणार आहे. सर्वात महत्वाचं लाईफ टाइम व्हॅलिडिटी, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन नाही तोपर्यंत व्हॅलिडिटी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, PYQ अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे. मला बॅचची किंमत जास्त वाटत असेल तर माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून, तुम्हाला योग्य ते डिस्काउंट मिळेल. आणि हा माझा नंबर मी तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला काही क्वेरीज असेल तर तुम्ही मला कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. एवनाइसचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय यील्ड नोट्स, एनसीईआरटी आणि स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज अनेक गोष्टी अवेलेबल आहे, इन्क्लूड करण्यात आलेला आहे. PDF स्वरूपातील नोट्स हवे असतील तर हा QR कोड स्कॅन करायचा आहे, एवनाइसच्या टेलिग्रामला जॉईन करायचा आहे. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला वेबसाईट आणि ऑफिशियल नंबर सुद्धा दिलेला आहे, तुम्ही निश्चित कॉन्टॅक्ट करू शकता. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.